नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये। तर मी डेज ऑफ 299 हे चॅलेंज स्टार्ट करत आहे। तर आज आहे चॅलेंजचा पहिला दिवस। ह्या चॅलेंज मध्ये तुम्हाला काय करणार आहे, दिवसभराचं पूर्ण मी काय काम करतो काय नाही सर्व तुम्हाला दाखवणार आहे। तर मी जात आहे आता जिमला। मग मी आलो जिम मध्ये आल्यानंतर काही वर्कआउट करणार आहे। आता माझं झालं वर्कआउट, आता मी जात आहे किराणा आणायला, जे की आपलं शॉप आहे पवार कॅफे या नावानं। त्या शॉप साठी काय काय मटेरियल लागते ते किराणा माल आणायला जात आहे। आता मी किराणा माल वगैरे घेतला, आता जात आहे शॉप कडे। मग मी आलो किराणा माल घेऊन दुकानावर। आणखी स्टाफ उठले नाहीत आमचे, अजून झोपेत आहेत। मग मी आलो थर्ड ब्रांचला। हे बघा इथे साफसफाई वगैरे चालू आहे, अजून सेटिंग लागलेली नाही। 1 तास लागेल सेटिंग लागायला पूर्ण। 1 तासानंतर टेबल खुर्च्या लावून फायनल सेटअप होईल आमचं। मग मी घरी आलो, आंघोळ वगैरे करून चहा वगैरे घेतला। मग मी आता जात आहे शॉप कडे। मग मी मंदिरामध्ये आलो आणि बजरंगबलीच्या पाया पडलो। मग मी आलो दुकानावर, डायरेक्ट किचन मध्ये आलो। किचन मध्ये आल्यानंतर तुम्हाला दाखवतो की मी काय काय काम करणार आहे। मग मी पावभाजी वगैरे स्वच्छ धुवून पावभाजी उकळायला ठेवलो। चला तर मित्रांनो, तुम्हाला सांगणार आहे की पावभाजी कशी तयार होते। तुम्हाला पूर्ण पावभाजी रेसिपी सांगतो। तर सर्वात अगोदर तुम्हाला कढाईमध्ये तेल टाकायचं आहे। हे बघा कढाईमध्ये तेल टाकलो सर्वात अगोदर। त्याला चांगल्या प्रकारे गरम होऊ द्यायचं आहे तेलाला। जोपर्यंत त्याचं धूर निघत नाही तोपर्यंत कांदा वगैरे टाकायचा नाही। चांगला धूर आलेला आहे, त्यानंतर मी टाकणार आहे कांदा। हे टाकला कांदा। ह्याच्यानंतर टाकायचा आहे मित्रांनो तुम्हाला जिरा। कांदा टाकल्यानंतर तुम्हाला टाकायचा आहे जिरा। हे टाकलं जिरा। हे बघा कांद्याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे। जोपर्यंत कांदा हा लाल होत नाही तोपर्यंत कांद्याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे। हे बघा कांदा चांगल्या प्रकारे लाल झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यानंतर टाकायचं अद्रक लसूण पेस्ट। तर त्याच्यानंतर मी टाकत आहे अद्रक लसूण पेस्ट। अद्रक लसूण टाकल्यानंतर तुम्हाला अद्रक लसूणला परत चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे, जोपर्यंत ह्याचा पण कलर लाल होत नाही, म्हणजे टेस्ट छान येईल पावभाजीची। ह्याच्यानंतर टाकायचं तुम्हाला मिरचू। ह्याच्यानंतर टाकायचं तुम्हाला मीठ। त्याच्यानंतर टाकायचा तुम्हाला पावभाजी मसाले। ह्याच्यानंतर टाकायचं आहे थोडंसं फूड कलर। फूड कलर तुमचा प्रश्न राहिला टाकायचा का नाही टाकायचा। तर अशा प्रकारे पावभाजीची फोडणी तयार झालेली आहे। ह्याच्यानंतर आपण इकडे पावभाजी जे उकळायला ठेवलो, 1 मिनिट तुम्हाला दाखवतो। पावभाजी उकळायला ठेवलो, ही पावभाजी बारीक करून हे मसाला जे आहे याच्यामध्ये मिक्स करायचा आहे आणि अशा प्रकारे भाजी तयार झालेली आहे आपली। मग मी त्या पहिल्या ब्रँचसाठी काय काय मटेरियल लागते सर्व माल इथेच तयार होतो, ते मटेरियल रेडी करून तिकडे घेऊन जात आहे त्या ब्रँचला। मटेरियल वगैरे घेऊन दुकानावर आलो। दुकानावर आल्यानंतर सूरज स्टाफ मेंबरने हे सेटअप सर्व उघडून ठेवला होता। ते कस्टमर आल्याला लगे ऑर्डर देता येईल। ऑर्डर पण आले याला, एक मोमोचं ऑर्डर आले वाटतं। तर अशा प्रकारे ऑर्डर पण आलेला आहे। अंडरग्राऊंडला पण शॉप आहे आपलं, बघूया इकडे साफसफाई वगैरे झाली आहे का नाही। इकडे पण साफसफाई वगैरे होऊन टेबल खुर्च्या लागलेल्या आहेत। कस्टमर आले आहेत। हे बघा हे भैया येऊन बसलेत। भैया काय सांगितलं ऑर्डर तुम्ही? भैयाने चीज पिझ्झा ऑर्डर सांगितलेत। पिझ्झा कशा प्रकारे रेडी होत आहे ते पण दाखवतो। आपलं ह्या साईडला किचन आहे। व्हेज चीज पिझ्झा ऑर्डर झाला का रामदास? तर त्या भैयाचा एक पिझ्झा ऑर्डर आलेला आहे। तर आमच्या वस्तादने पहिलेच पिझ्झा मध्ये टाकले आहेत बेक करायला, मला यायला थोडा लेट झाला। हे बघा व्हेज चीज पिझ्झा भैयाचा ऑर्डर इकडे बेक होत आहे। अजून 20% बेक व्हायचा राहिला पिझ्झा। तर अशा प्रकारे पिझ्झा प्रॉपर बेक झालेला आहे। हे टेबल आहे हा व्हेज चीज पिझ्झा, जे आता तुम्हाला कस्टमर आतमध्ये बसलेत ना, 3 भैया जे हाय केले त्या भैयाचा व्हेज चीज पिझ्झा मीडियम आहे हा ऑर्डर। तर अशा प्रकारे वस्तात बघा पिझ्झा कटिंग करत आहेत। मीडियम पिझ्झा असल्यामुळे याचे 6 स्लाइस करावं लागते आम्हाला। पिझ्झा रेडी झाला आहे, आता भैयाला देत आहे पिझ्झा। तर भैयाला आपण पिझ्झा खाल्ल्यानंतर क्वालिटी कशी विचारूया। तर भैया पिझ्झा टेस्ट केल्यानंतर सांगा की आपल्या पवार कॅफेचा पिझ्झा कसा आहे। तरी भैयाने पिझ्झा फिनिश केलेत, तर भैयाला आपल्या पवार कॅफेची क्वालिटी कशी विचारूया। तर भैया क्वालिटी कशी वाटली तुम्हाला? धन्यवाद। तर वरी बघूया सूरज काय करत आहे। इकडे सूरजने गॅस चालू केलेला आहे आणि इकडे स्टीम मोमोज पण लावले आहे। स्टीम मोमोज हे बघा स्टीम करण्यासाठी ठेवलेत मोमोज। आणि इकडे तेल गरम होत आहे। थोड्या वेळाने ह्या ब्रँचला आपण आलो। इथे पण बघा कस्टमर आहेत बसलेले। हे बघा 2-3 टेबल आहेत। थोड्या वेळाने कस्टमर थोडे येत होते आपल्या कॅफेमध्ये। रोहित, एक पावभाजी आणि एक नूडल्स ऑर्डर स्टॉल चालू केला होता इकडे। तर ह्या स्टॉलवर तर कोणी पण कस्टमर नव्हते। हे बघा आमचं सूरज स्टाफ मेंबर मोबाईल बघत बसला आहे। तर आपण बघूया आता अंडरग्राऊंडला किती कस्टमर आहेत। चला तुम्हाला दाखवतो अंडरग्राऊंडला किती कस्टमर बसलेत। अंडरग्राऊंडला हे 2 कस्टमर बसले आहेत खाली। मी थोडं दुपारी झोपण्याचा प्रयत्न केला पण झोप काही आली नाही मित्रांनो। सकाळी जिम केलं होतो पण थोडं झोपा म्हणलं पण झोप काही आली नाही मला। आता मी उठतो, जरा फ्रेश वगैरे होतो आणि लागतो कामाला आपापल्या। फ्रेश वगैरे झालो, मला पण भूक लागली होती। मी सँडविच खात आहे। मग झाले संध्याकाळी स्टॉलचे लाईटी वगैरे चालू करून घेतलो। संध्याकाळी पण इकडे कस्टमर नव्हते। हे बघा आमचा सूरज स्टाफ मेंबर निवांत बसला, कस्टमर नाहीत म्हणून का। सेटअप तर सर्व लावलेलं आहे, जसं सकाळी होतं तसं सेटअप आहे, पण कस्टमर एक पण नाही मित्रांनो। मी ह्या ब्रँचमध्ये आलो, इथं बघा हाऊसफुल आहे, पूर्ण ब्रँच हाऊसफुल आहे। तिकडे कस्टमर नाहीत पण इकडे कस्टमर आहेत, हाऊसफुल आहे पूर्ण। मग मी चहा घेतला, पिझ्झा, एक सँडविच आणि एक फ्राईड मोमोजचा ऑर्डर आलेला आहे। तर मी आता आमच्या वस्तादला ऑर्डर सांगायला जात आहे, जे की आता मला एक ऑर्डर आला सँडविच आणि पिझ्झाचं। सूरज एक फ्राईड मोमोज काढ।
एक फ्राईड मोमोज. तर एक फ्राईड मोमोज सांगितलं ऑर्डर. आता पिझ्झा आणि सँडविचचा ऑर्डर खाली सांगतो. वस्ताद एक चीज पिझ्झा मीडियम आणि एक व्हेज ग्रिल सँडविच टेबलचा ऑर्डर आहे. आता मला रामदास वस्तादने सांगितले की सँडविचचे ब्रेड आणि बेस संपलेत, तर मी आता बेस आणि ब्रेड आणायला जात आहे. मग मी बेकरीवरून बेस आणि ब्रेड घेतलो. आता जात आहे रिटर्न शॉपवर. अगोदर एक सँडविच खाल्लो, अजून एक प्लेट. मलाही भूक लागली होती. मी आता मंचुरियन खात आहे. कस्टमर नव्हते म्हणून मी बी निवांत बसलो. हो का, कोणीच कस्टमर नाही, एक पण कस्टमर नाही. मग मी बी निवांत बसलो. मार्केट डाऊन असल्यामुळे संध्याकाळी पण कस्टमर थोडेच होते. हे बघा 2-3च टेबल फुल आहेत, बाकी टेबल खाली आहेत ह्या साईडची. बघा इकडे पण कस्टमर नाहीत कोणी. इकडे तर खूप वेळ झालं खाली खाली दिसते, तेवढे कस्टमर बसले नाहीत इकडे. चला तुम्हाला अंडरग्राऊंडला पण दाखवतो किती कस्टमर बसले आहेत का नाही, तुम्हाला दाखवतो. चला बघा इकडे पण कस्टमर कोणीच बसले नाहीत, कारण की मार्केटच डाऊन आहे म्हणून कस्टमर कोणीच नाही येत आता सध्या मार्केटमध्ये. हे बघा अजून एकदा चहा पित आहे. दिवसातून आमचे 4-5 वेळा चहा होते साई चहावर. हे बघा साई चहाचे मालक आहेत. साई चहावर दिवसातून 4-5 चहा पितो, कारण की चायची शॉप आमच्या पवार कॅफेच्या बाजूलाच आहे. म्हणून दिवसातून 5-6 वेळा चहा, किमान 5-6 वेळा चहा होते दिवसातून. 10 वाजले, आमच्या दुकान बंद करायची वेळ झाली. आता थोड्या वेळात टेबल खुर्च्या गोळा करून दुकान बंद होईल. हा पण सेटअप बंद होईल थोड्या वेळात. हा होता डेज ऑफ 299चा पहिला दिवस. 299 दिवस पूर्ण करायचे आहेत. भेटू रोज रात्री 11 वाजता. तुम्ही या प्रवासात असाल तर सबस्क्राईब नक्की करा.